आपल्या व्हिडिओमध्ये मुलींचं, मुलांचं, आईचं, बहिणींचं स्वागत आहे. व्हिडिओ बघा जा मुलींनो, व्हिडिओ बघा जा. आपल्याला सकाळचा व्हिडिओ नाही म्हणून मी 12 वाजल्या आता व्हिडिओ करायला लागले. बघा कामधंदा आहे आपलं. भांडे बिंडे घासलेले आहेत, भांडे लावून घ्यायचे. तर आता काम तर भरपूर आहे, पण मी थोडंसं आपलं करणार आहे. भांडे कुंडे लावून घेणार आहे बस. हे पुरीनं काम केलंय, पण इथं राडा आहे ना, म्हणलं राडा काढून घ्यावा. राडा काढून घ्यावा म्हणलं, तर राडा काढून घ्यायला लागले बघा मुलीनं. आणि व्हिडिओ सगळा बघायचा म्हणून कसं आपल्याला पुढचं काय बोललेलं कळतंय, पुढचं काय बोललेलं कळतंय. आता आज तर एवढी घाई होती ना, तरी पण मी म्हणलं व्हिडिओ करायलाच पाहिजे म्हणून हे बघा व्हिडिओ करायला लागले. रात्रीच्या 12 वाजलेले आहेत. आणि तुम्ही व्हिडिओ ढकलं जाऊ नका, बघा जा. बघितला तर कळन, नाही बघितलं तर काय कळणार हो. थोडं काय करतात बघा, आपलेच सगळे नातेवाईक येते काय करतात, पुढे सरकून व्हिडिओ बघतात, मग काय कळतच नाही. मग असं वाटतं त्यांना व्हिडिओ आपल्या दिदीचा चांगला नाही असं वाटतं. म्हणून नाही का व्हिडिओ पूर्ण बघायचा, व्हिडिओ बघायचा. असं नाही व्हिडिओ नाही बघायचा, व्हिडिओ बघायचा. आणि भले तुम्हाला आवडलं तर सपोर्ट करा, नाही आवडलं तर सपोर्ट नका करू. आणि मी तर आता तुमची नाही का फॅनच झालेली आहे. आता तुम्ही मला सगळे ओळखतात. आणि कसं एवढं आपले ओळखी पण भरपूर झालेले आहेत. कमेंट चांगल्या करतात, कुणीतरी करते आपलं असं तसं. आम्ही तर वाचत पण नाही, कमेंट वाचत पण नाही. काय वाचून टेन्शन करत बसायचं, टेन्शन होतंय सगळं माणसाला. वाचून उपयोगच नाही बघा, वाचून नाही का उपयोगच नाही, म्हणून वाचायचीच नाही. जे हे ना बरं म्हणायचं, चालायचं. जे आहे ना बरं म्हणायचं, चालायचं. कमेंट वाचायची नाहीये. कसं आपल्याला 8 मिनिटाचा व्हिडिओ करायचा, 8 किंवा 12 मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे बघा. भांडे म्हणलं लावून घ्यावं तर उद्या तर लय वाढलंय काम. आता काय पुरी करतात काय माहिती. आहे बघा खोबरं चांगलं निघले, मला वाटलं खराब आहे, तरी चांगलं निघले खोबरे बघा. डाळ होती तरी पण तिने डाळ आणली बघा, डाळ होती आणली. आता आणली तर आपण कसं म्हणायचं, कशाला आणले काय. बिचारीनं पैसे नव्हते तरी घेऊन आली बघा, पैसे नव्हते तरी घेऊन आली या. आणि आपण कसं नाव ठेवायचं हो, हे का नाही. आपण नाही आणलं ते आणलं, आणि आणलेल्या वस्तूला आपण नाव आता ठेवतच नाही. पहिलं ठेवायचंय पण आता नाही ठेवत नाव. कसं आपल्यालाच अनुभव येतो, आपण आपल्यालाच वाटतं की पुरी करतात आणि आपण कशाला नाव ठेवायचं. तर नाही बघा, आता आपण नाव ठेवत नाही, काय नाही. पहिलं वाटायचं हे महाग आणले, स्वस्त आणले, पण आता नाही म्हणत मी, आता म्हणतच नाही. आता म्हणतच नाही मी महाग स्वस्त. आणि तेच लेकरं आपण कशाला उगाच त्यांचं मन नाराज करायचं. पहिलं वाटायचं हाय समजदार पोरी, पहिलं वाटायचं हाय समजदार. तर आता कसं वरचीवर जरा वाटतं माणसाला, वेगळं वाटतं ना, जरा वेगळं वाटतं जरा. खवलं ना म्हणजे मग कसं पदर पडत नाही ना, सारखं पदर पडतं बघा, सारखं पदर पडतं. नाही तर मग असं केलं ना ते उलटा पदर घेतल्याने वाटते. आणि मग कुणी बी काय म्हणताय, तुम्ही उलटी साडी घालतायत का. उलटी साडी नाही हो घालत, हे पदर पडतं बघा आपला. हे पदर मागं लोळतं ना, म्हणून असं वाटतंय की उलटी साडी घातली. आता बघा नाही बघा उलटी साडी आहे का, पण हे वाटते उलटी साडी वाटते. काय माहिती तसं का होतंय, मला तेच कळत नाही, तेच कळत नाही मला. वाटतंय का बघा, उलटा पदर वाटते ना, पण उलटा नाही आहो, उलटा नाही, सवासाच पदर आहे. पण बघणाऱ्याला कसं उलटा वाटते. आता तुम्ही दाखवलं तुम्हाला उलटा वाटते, तुम्हाला पण. गावाकडे तर बघा मुलींनो किती ओ लुस्कारी झाल्या. पाऊस आला एवढा मोठा, अहो रात्रीचाच पाऊस आला. आणि इथं पण रात्रभर पाऊस होता मुलींनो, इथं पण रात्रभर पाऊस होता बघा.
आणि तरी मी म्हणलं एवढा कसं काय पाऊस यायलाय बाबा. मला वाटलंच होतं, म्हणलं बाबा कुठंतरी पाऊस आहे वाटतो, कुठंतरी पाऊस आहे. आणि सकाळी उठून इडव बघितलं तर सगळं जिकडं तिकडं पाणी पाणी दिसायला इडवमध्ये. आपलेच आपल्याला फॉलो करणारे, आपल्याला सपोर्ट करणारे बिचारे हो. लई मला तर वाईट वाटलो खरंच. देवानी बाई त्यांना वापस बघा, त्यांना वापस बिचाऱ्यांना पेरणी व्हावा. आता पेरणी काय माहिती, हा दिवाळीमध्ये असते की पेरणी, दिवाळीमध्ये पेरणी असते की ज्वारीची, ज्वारीची भलेच काय काहीतरी असते बघा. पण मला काय आता एवढी यादी आहे ना, बरंच असते. दिवाळीमध्ये पेरतेत की दिवाळीच्या आधीच. हा आत्ता समजा आता हे आता पाऊस उघाडाय, पाणी आता ओसरून गेले, सगळं पाणी ओसरलं ना तर पेरण्या होतात की ज्वारीच्या. गंगतडीला, आमचा गाव गंगतडीला डोंगरात आहे ना, आजोळ आहे आपलं माझ्या गावाकडं, आणि नांतघर आहे इकडं डोंगरात बघा ना. आणि माहेर आहे डोंगरातच, माहेर बी आहे, माहेर बी डोंगरातच आहे. म्हणून आम्हाला जास्त जाणकारी आहे. खात्र आम्ही पण शेतातली कामं केलेले आहेत. पाऊस आलं तर दुसऱ्यांनी होत्याता. बिचारे शेतकऱ्यांनी काय करायचो, शेतकरी दादा किती मेहनत करतात. शेतकरी दादा हे बघा एवढं मेहनत करून पिकवते तो, आणि मेहनत करून पिकवते तर, आणि पाऊस पाणी आला की तेवढं बघा जास्त पाऊस आलेला ते पण पाणी जास्त नाही जमत, आणि कमी पाऊस झाला तर ते पण धान्य जळतं, कोमेजून जातं. अहो किती शेतकरी दादाला किती टेन्शन असतं. सगळ्या जगाला धान्य पुरवतं शेतकरी दादा. मग शेतकरी दादाला आपण किती दोन्ही हाताने आशीर्वाद द्यायला पाहिजे. देवा परमेश्वरा शेतकरी दादाला एवढं यश दे, एवढं यश दे, एवढं यश दे, एवढी ताकद दे, एवढी ताकद दे. मी तर तशीच म्हणते हो. का तर आम्ही पण शेतातले काम केलेले. आमच्या बापाचे येतं नाही शेतकरी, आमच्या मामाचे येतं, केतईपरी आमच्या मामाचे येतं. भरपूर काम केलंय हो. शेताची सगळी माहिती आहे मला पण. शेताची पेरणीपासून ती हे बघा काढणीपर्यंत माहिती आहे मला पण. असं नाही, पेरणीपर्यंत ती काढणीपर्यंत, पेरणी, खुरपणी, कोळपणी, नांगूर, हे सगळं आपण बघितलेलं आहे. मामाच्या हाताखाली काम करायचं आम्ही. आम्ही लय भरपूर केलेलं आहे. शेळ्या सांभाळायला, म्हशी सांभाळायला, गाय सांभाळायला, बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या, काय काय होतं तेवढं आम्ही सांभाळ केलेला आहे. आणि लई मला याद येते, मला लई याद येते हो. ते पहिलेची भले नाही का, आम्ही काम केलं परी आम्हाला खायला तरी होतं. काम केलं आम्ही परी खायला आम्हाला भरपूर होतं. म्हणजे भरपूर म्हणजे नाही, आता तर आमचा लाडच नाही करायचा. आजोबा आमचा लाड नाही करायचा. ते आमच्या मावशीच्या लेकरांचाच लाड करायचा, आमचा नाही लाड करायचा आमचा आजोबा. आम्हाला लय वाईट वाटायचं हो. आम्हाला रडायला यायचं. आमचे वडील आले ना तर आमच्या वडिलांना इज्जत पण देत नव्हते, इज्जत पण देत नव्हते हो. माझा मामा आणि माझी आजी लई जीव लावायचे माझ्या बापाला, लई जीव लावायचे हो मुलींनो. आणि आम्ही तर बघा आम्ही तर पोटासाठी आम्ही मामाची इथं कामं केलेले. पोटासाठी खुरपणी केली, मोडणी केली, ते कणसं खुडायचं केलं, ज्वारी उपटायचं केलं. लहान जीव हे बघा 4-4 काकरे घेऊन ज्वारी उपटायची, ताकद नसायच्या हातात, हात कापायचे. अहो लय आम्ही पण मेहनत केलेली आहे लहानपणी. आणि हे बघा तिथं मामाची इथं केली, मायबापाची इथं केली. मामाची इथं केली तर खायला भरपूर भेटायचं, आणि मायबापाच्यात किती पण मेहनत केली तरी खायला नाही भेटायचं. तरी काय करायचं, आमच्या बापाची परिस्थितीच नाजूक होती तर काय करणार हो बिचारं. काय माहिती कुठून काय लागलं होतं मागं. आमच्या बापाला मोप लई होतं. तरी गेलं कसं गेलं, आमचे आजोबा गेले देवाघरी तर सगळं पाठीमागं बघा सगळं वैभव सगळं गेलं. नाहीतर आमच्या पण बापाचं भरपूर होतं, चांगलं होतं म्हणून तर आमच्या आईला त्यांच्या घरी दिलं होतं. आणि नंतर आमचा आजोबा वारला तर हळूहळू सगळं वैभव गेलं. असं असतं हो माणसाची परिस्थिती. म्हणून मला शेतकरी दादाची मला लई काळजी वाटते. शेतकरी दादाची मला लई काळजी वाटते हो. मला लई शेतकरी दादाचं खराब वाटतं. बिचारे किती मेहनत करते तो. जगाला अन्नधान्य पुरवत होतं, जगाला अन्नधान्य पुरवत होतं. म्हणून नाही का त्यांच्या पिकाला हे बघा सरकारने भाव द्यावा, त्यांच्या पिकाला सरकारने भाव द्यावा.
आज ज्वारी असली, गहू असले, तांदूळ असले, उडीद असलं, मूग असलं, हरभर असलं, आता काय 12 प्रकारचं धान्य आहे, कडधान्य आहे, खायचं धान्य आहे, सगळ्यांना भाव द्यावा सरकारने. माझी हीच इच्छा आहे, माझी हीच विनंती आहे सरकारला. पण हे बघा किती गावाकडं पाऊस झाला, सोलापूरच्या साईडला किती बिचारे उघड्यावर पडले, त्यांच्या गायी गेल्या, म्हशी गेल्या, शेळ्या गेल्या, मेंढ्या गेल्या, कोंबड्या गेल्या, त्यांचं घराचं धुवून गेलं बिचाऱ्यांचं. लई वाईट झालं. आणि हे बघा सगळ्यांनी मिळून मदत करावा, माझी हीच इच्छा आहे. आणि हे व्हिडिओ सगळ्यांनी बघावं. अहो त्यांचं बघून पटत आग पडते. मला रडाई येले पण मी थांबवली रडणं. त्यांचं बघून पटत आग पडते, आग पडते. त्यांना कसं झालं असेल, त्या टायमाला पाणी आलं असेल, त्यांना कसं झालं असेल, त्यांनी परिवार कसे सांभाळले असतील. त्यांच्या गाई म्हशी कुणी बचवून पण ठेवलेलं आहे, कुणी जीव वाचून दुसऱ्या जागेवर गेलेले आहेत लेकरं बाळं घेऊन. असेला असं घरचं सामान ठेवून घरात काय एक नसतं माणसाचं. बाई माणूस हे घरात काय एक नसतं, माणूस घरात काय एक ठेवत नाही. किडूक ठुतय, मिडूक ठुतय, दीड दमडी ठुतय, काय 4 पैसे ठुतय. उद्या आज ना उद्या आपल्या लेकरा बाळाच्या कामाला येते ना, आपल्या लिकी बाळीच्या लग्नाला येते ना, आपली सुनबाई आहे घरात, आपलं नातरून पतरून आहे घरात, मुली आहेत, कोणत्याही कामाला येत नाही ते पैसा. आता काय करणार? आता एवढं मोठं बिचाऱ्यावर संकट आलं, तेवढं देवानी सारलं ना. पण आता हे देवानी सारलं, पण आता हे माणसाने मदत करावा हीच माझी इच्छा आहे. सगळेजण मदत करा, आमच्याकडून मी 2 पैसे घ्या. हे बघा आता आम्ही तर हे बघा कमवूनच खातो, लोकांचे कामं करून आम्ही खातो. तरी पण आहे बघा आपल्यापर्यंत आले ना, तर आपण पण हे बघा काहीतरी हे बघा फुल नाही फुलाची पाकळी करायलाच पाहिजे. का तर हे बिचाऱ्यावर एवढं मोठं संकटच म्हणायला पाहिजे ना. गेलं संकट तर संकट गेलं. पण आता बिचाऱ्यांचा आता कपडा आहे, लता आहे, खाणं आहे, पिणं आहे, त्यांचा संसार आहे, सोन्याचा संसार त्यांचा हे झाला, सगळा पाण्यामध्ये वाहून गेला. सोन्याचा संसार. अहो भरी झोपडी बी असली तरी आपण म्हणतो सोन्याचा संसार. झोपडी असू दे आपली, झोपडी पण असली ना तरी आपण म्हणतो माझं सोन्याचं घर आहे, सोन्यासारखं घर आहे, सोन्यासारखं माझा नवरा आहे, सोन्यासारखं माझं परिवार आहे, सोन्यासारखे माझे सासू सासरे आहेत. माणूस असं म्हणतो माणूस. आम्ही तर म्हणत आलेलो आहे बघा. आणि असेच लय माझ्यासारख्या महिला लय म्हणतात, असं जी मी बोलते ना तसंच. असं नाही की मलाच कळत आहे मीच बोलते. चातुर महिला लय येतो, लय भारी बोलतात. मला तर बोलायला येत नाहीये, पण लय भारी बोलतात महिला. आणि माणसाच्या डोळ्यातून अश्रू येते, डोळ्यातून अश्रू येते. तर हे बघा माझी हीच विनंती आहे. हे बघा एवढं त्यांच्यावर संकट आहे. संकट तर संकट गेलं पण आता त्यांचं खायचं प्यायचं संसार, हे ते भांड कुंड कपडा लता हातरायचं पांघरायचं त्यांच्यात काय एक नसतं. संसारमध्ये काय एक नसतंय. 2 शेतामधली हे बघा काळी माय धुवून गेली काळी माता धुवून गेली. आता ते कसं साफ होणार जागा, त्याच्यावर कशा पेरण्या होणार, त्याला नांगरावं लागन, डोंगरावं लागन, त्याला कितीतरी खर्च आहे. नांगरायला काय खर्च थोडा असता का? आता मिसनी हे ते निघले या, तरी पण त्याला पण पैसा पाणी लागतंच किंवा असं थोडं फुकट थोडं होतंय. म्हणून हे बघा माझी हीच विनंती आहे की सरकारने बिचाऱ्यांचं हे बघा सोन्याचा संसार त्यांचा पाण्यामध्ये गेलाय, आणि हीच माझी इच्छा आहे की सरकारने त्यांना मदत करावा. आणि तुम्ही आम्ही बी करावं. जे मोठ्या नोकऱ्याला आहेत त्यांनी करावा. जे मोठे पैसेवाले आहेत, मोठे लोक आहेत, आता किती कलाकार आहेत, त्यांच्याकडं म्हणून तेवढा पैसा आहे. पण हे सगळं आता त्यांनी करावं. बघा हे एवढं बिचाऱ्यांचं घर हे झाले, वाहून गेले घर, पाण्याने भरलेले घर. आता बिचारे असं पाणी उपसायले, त्याच्यामधला राडा काढायलेत, इकडं भांडे वाहून गेलेले, तिकडं भांडे वाहून गेलेले, सगळी घरात माती चिक्कल. ते कशाने तरी वायफरनं का कशाने तरी असं ओढू काढायले, चिक्कल ओढू काढायले. मी बघा रात्रीच्या 2-3 वाजता त्यांची एडो बघते. मी लय त्यांना बघा देवासारखा आशीर्वाद देते, देवीसारखा आशीर्वाद देते. मी खरंच माझ्या पाठीमागं भाकुरी नाही. मी तर तिकडे गेलेच असते आणि काय नाही काय फुलाची पाकळी तरी काहीतरी आहे बघा. 4 माता बहिणीला तरी मदत काहीतरी हे बघा या माझ्या मेहनतीचं केलं असतं मी. तरी माझ्या पाठीमागच कुणी उभा नाही
पाठीमागत कुणी उभा नाही ना. अजून द्या बघा, ह्याच्यामध्ये जर कुणी काय म्हणलं ना तर आपण काय ना काय कर्ज पाणी करून का खायना काय ना काय 4 महात्माला 4 माझ्या मुलींना तरी थोडी तरी असं माझी इच्छा आहे. करा मदत, काहीतरी मदत. मी रोज करून खाते, 300-400 रुपये कमवते आणि तेच ह्या बघा परिवाराला आपल्या मुलं बाळ बी करतात आणि मी पण आपलं जास्त नाही 300-400 कमवते. त्याच्यातून बी कर्ज पाणी करून काहीतरी या बघा करावं असं वाटतं. म्हणजे 4 महिलाला आणि 4 महात्माजीला 4 लेकरांना थोडं तरी काहीतरी असं मला पण करावं वाटतं. ह्या लय माझं मन जळतं या. पण माझ्या पाठीमागं कुणीच उभा नाही तर काय करणार. म्हणे असं काय म्हणायला गेलं तर माझ्यावर हसते सगळे. चला आता येडो मोठा व्हायला लागलाय मुलींनो, हे येडो पूर्ण बघा. पुन्हा का काम पडलंय आता बघा. पोराला म्हणते किती झालंय. चला धन्यवाद. धन्यवाद. लय मोठा येडो झालेला आहे. आता ठेवते. ठेवते. बघा मी पण अनाडी अनपडच आहे बघा. मी पण अनाडी अनपडच आहे. माझं बी काय शिक्षण नाही झालेलं, काय नाही झालेलं. बघा सपोर्ट करा. काय झालं तर बघा, मी पण एकली नाही खाणार, वाटून खाणार. सगळ्यांचं मी पण मदत करणार सगळ्यांना. पण मला पुढं आणा, सपोर्ट करा. मला लय वाटतं की मी ह्याला सपोर्ट करू, त्याला सपोर्ट करू. मला लय वाटतं. माझी इच्छा पूर्ण करा.